करणार मी बोललो ना, आम्ही पैसे वाटायला बसलोय. तुमच्या ताकद असेल तर या आणि घेऊन जा. तो अनेक मराठी व्यवसायाकडे वळले होते. जर आता नोकऱ्या गेल्या आम्हाला आता व्यवसाय करायचा आहे, ते व्यवसायाकडे वळले. त्यांनी 2021 गोष्ट तुम्हाला एक्झाम्पल सहित देतो. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. हॅशटॅग वडापाव कट्टा सर्च करा की वडापावला आपण ब्रँड बनवला होता वडापाव कट्टा. म्हणजे आम्ही बाजीराव मस्तानी, गडबड वडापाव, रंगीला वडापाव म्हणजे आपलाच वडापाव. पण आज त्या वडापावच्या जवळपास 10 फ्रँचायझीज मुंबईमध्ये चालू आहेत. उद्योजकाकडे 3 वर्षामध्ये स्वतःचं घर, स्वतःची गाडी आणि 0 लोन. आमचे पैसे परत देऊन तो आता एक व्यवस्थित वळणावर त्याचं काम करतो. कोकण बाजार म्हणजे आपल्या हक्काचं मार्केट. आपण ते 2020 पासून त्याच्यावरती काम करतो. आणखीन आतापर्यंत 100+ एक्झिबिशन त्याचे झाले, ज्याच्यामध्ये फक्त मराठी उद्योजकांचे स्टॉल असतात. स्टार्टअप बद्दलच विचारायचं आहे की स्टार्टअप ही जी कन्सेप्ट आहे ती नवीन बिझनेसेससाठी आहे, म्हणजे नवीन आयडियाज आहे. कुस्तीचा आखाडा जो आहे तो सगळ्यांनीच पाहिलाही आहे, ऐकलाही आहे. आता हा आहे बिझनेसचा आखाडा. या सगळ्यांनी जेवढ्यांना वाटतंय तेवढ्यांनी त्यांच्या कल्पना घेऊन या. जसं मंगेशने सांगितलं, बाजार भरलाय, या. नमस्कार, मी निलेश परब गप्पाटप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. तर हा पॉडकास्ट नवीन उद्योजकांना नवीन दिशा देणारा ठरणार आहे. कोणताही उद्योग म्हटला की त्याला योग्य बाजारपेठ, फायनान्शियल सपोर्ट आणि योग्य मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं असतं. तर या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर व्यक्ती आहेत. 911 ऐक्यमचे फाउंडर आहेत स्वप्नील क्षीरसागर सर. यू मोटिवेशन आणि मा एज्युकेशन ट्रस्टचे फाउंडर आहेत मंगेश सावंत सर. कोकण बाजारचे को फाउंडर श्रीकांत कोकाटे सर आणि त्यांच्यासोबत आहेत जयंत सावंत सर. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट रवींद्र भोसले सर आणि एज नर्चर हेल्थ केअर सर्व्हिसेसचे फाउंडर आहेत डॉक्टर प्रांजल सुर्वे मॅडम. तर हे सर्वजण मिळून एक नवीन कन्सेप्ट घेऊन आले, त्याचं नाव आहे कोकण बाजार स्टार्टअप जत्रा. तर आज आपण जाणून घेणार आहोत ही कन्सेप्ट काय आहे. नमस्कार सर. नमस्कार. कृपया ही जी कन्सेप्ट आहे कोकण बाजार स्टार्टअप जत्रा, त्या कन्सेप्ट बद्दल सांगा. कोकण बाजार म्हणजे आपल्या हक्काचं मार्केट. आपण ते 2020 पासून त्याच्यावरती काम करतो. आणखीन आतापर्यंत 100+ एक्झिबिशन त्याचे झाले, ज्याच्यामध्ये फक्त मराठी उद्योजकांचे स्टॉल असतात. म्हणजे उद्योजकाला व्यवसाय सुरू करताना सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे मार्केट, की बाबा प्रोडक्ट बनवलं कुठेतरी विकलं गेलं पाहिजे. आणि तिथून त्याचं काम सुरू होतं. त्याच्यानंतर त्याला लागतं मार्गदर्शन, की बाबा अजून चांगला व्यवसाय वाढला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला लागतो पैसा, कारण पैसा आधी मिळाला तरी पण गडबड असते. तर अचानक मला मध्ये काही म्हणजे दुसरीच कामं चालू होती आमची, आणि तेवढ्यात मंगेशजींचा मला कॉल आला की असं आहे आपण एक नवीन इनिशिएटिव्ह चालू करतोय, तर या म्हणून. तर ते बघितलं तर सुंदर वाटलं मला. माणसं सगळी दिसतात, ती प्रॅक्टिकल दिसतात. ह्यांच्याकडे ताकद ही आहे की योग्य लोकांना एका प्लॅटफॉर्मवर ते घेऊन येऊ शकतात आणि त्यातून एक फायनान्शियल क्रांती मराठी उद्योग जगतात हे घडवून आणू शकतात. तर त्याच्यामुळे आम्ही एकत्र मिळून असं ठरवलं, कोकण बाजार तर चालूच आहे, त्याच्यासोबत कोकण बाजार स्टार्टअप जत्रा करायची. आता स्टार्टअप जत्रा कशासाठी, तर नवीन उद्योजक आहेत त्याला फायनान्स मिळण्यासाठी. मंगेशजी सांगते तुम्हाला त्याच्याबद्दल. आम्ही बरीच चर्चा केली, आता सगळे नर्वस आहेत थोडे, पण धमाल आली आहे. म्हणजे मागचे 8-10 दिवस कंटिन्युअसली याच्यावरती चर्चा चालू आहेत, कामं चालू आहेत, कंटिन्युअसली चालू आहेत. येस मंगेश. जवळजवळ 2-3 तास बोलल्याच्या नंतर ना ज्यावेळी समजायला लागले की बाबा हा इव्हेंट आपण छोटा म्हणून मांडतोय, पण आता एक्स्ट्रीम लेवलला जाणार आहे. म्हणजे ज्यावेळी स्वप्नजी बरोबर मी मांडलं तर स्वप्नजीने एका सेकंदात म्हटलं डन, वी आर डुईंग. आता वी आर डुईंग, अरे पण त्यानंतर मग झोप नाही 2-2 वाजेपर्यंत करायचं का नक्की, कारण की तो कॉन्सेप्ट आपल्याला रंगवायचा आहे. अशा प्रकारचा मार्केटमध्ये कॉन्सेप्ट चालू आहे. फ्रँचायझी येतात, डिलिव्हर करताना निघून जातात. अरे पण तसं नाही, मी ज्यावेळी विचार केला तसं नाही पाहिजे. आपल्याला स्टार्टअपवाल्यांना फंडिंग पण हवंय. तो बिचारा उद्योजक सुरुवात केलाय, मध्ये येऊन थांबलाय, करायचं काय, त्याला मार्गदर्शन पण मिळत नाही. अशा वेळी नाही त्या कॉन्सेप्टला असं कसं रंगवता येईल मला, की त्या प्लॅटफॉर्मवरती स्टार्टअप वाले पण असतील, त्यांची पिच करतील, फ्रँचायझी वाले असतील उभे राहतील, ते पिच करतील. त्यानंतर नाही नवीन माणसं, नवीन मुलगा आहे, तो म्हणतो की दादा माझ्याकडे पण हा आयडिया आहे, या आयडियाला ना माझ्याकडे प्रपोजल रेडी आहे, मदत हवी आहे, मार्गदर्शक पण हवे, फायनान्स पण हवाय. मग काय,
आणि मी म्हटलं त्याच्यासाठी एक काम करूया ना, या प्लॅटफॉर्म वरती ना इन्व्हेस्टर आहेत ते समोर बसलेले असतील, स्टार्टअप वाला आहे तो पिच करेल ओके आणि ना तुला फक्त उभं राहायचं बाबा, येस बाजार तयार आहे, तू फक्त उभं राहा. क्या बात आहे. फक्त उभं राहा, बाकी काही नाहीये. मग त्याच्यासाठी तो उभा राहण्यासाठी सपोर्ट पण हवा ना. मग आपल्याकडे सीए आहेत, सीएस असतील, ऍडव्होकेट आहेत, फायनान्शियल ऍडवायझर अनालिसिस आहे. तो स्वप्नशीलकडे तो अनुभव आहे की त्या माणसाला तो लगेच तो तयार होईल, पण लगेच मोटिवेट होऊन काय होणार नाही ना, त्याच्यावरती हळूहळू काम करायला लागेल. पण साधारणपणे रेडी होईल. ओके सर, तुम्ही म्हणालात ते हे खूप महत्वाचं आहे, बाजार तयार आहे, तू उभा राहा. हा हे कॉन्फिडन्स देणार कोणीतरी लागतं. ओके सर, तुमचा काय रोल आहे? सो बेसिकली मंगेशजी आणि श्रीकांतजी यांना मी जवळपास 2016 पासून ओळखतो आणि आमची गाठभेट झाली, कोकण बाजाराची सुरुवात झाली आणि मंगेशजींच्या डोक्यामधली कल्पना त्यांनी साधारण महिनाभरापूर्वी मला सांगितली. ओके आणि जर तुम्ही ऐकलं असेल ना, तर शार्क टँक इंडिया नावाचा एक हा, कार्यक्रम yes. ऑलरेडी सोनी टीव्ही प्रसारित करत होती आणि मॅक्झिमम नॉन महाराष्ट्रीयन लोकांचा तिथे भरणा होता. महाराष्ट्रीयन अगदी बोटावर मोजता येतील एवढेच. पण त्याच्यानंतर जेव्हा मार्केट बघायला लागलो आणि कोकण बाजाराची जेव्हा भेटगाड व्हायला लागली तेव्हा समजायला लागले की अरे आपल्या माणसाला सुद्धा सीड फंडिंगची गरज आहे. पण सीड फंडिंग हे काय असतं हेच आपल्या माणसाला माहित नाही. आणि कुठेतरी या डोक्यामध्ये ना किडा 2021-22 पासून वळवळत. पण लॉकडाऊन, कोरोना काळ होता, लोक थोडेसे चिंतित झालेले होते आणि त्याचा एक फायदाही असा झाला त्या कोरोनाचा की अनेक मराठी लोक ना व्यवसायाकडे वळले होते की चला आता नोकऱ्या गेल्या आमच्या, आम्हाला आता व्यवसाय करायचा आहे. ते व्यवसायाकडे वळले. त्यांनी त्या 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये व्यवसाय जुळवण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळ हळूहळू संपला, नोकरी धंदे सुरू झाले आणि ज्यांचे व्यवसाय चालू होते ना त्या लोकांना आता खरी फायनान्सची गरज पडायला लागली. पण मग ते करायचं काय, म्हणजे कोकण बाजाराच्या माध्यमाने ते त्यांचे स्टॉल लावत होते, त्यांचे व्यवसाय वाढवत होते, बाकीच्या गोष्टी करत होते. पण त्यांना एक कुठला तरी प्लॅटफॉर्म मिळावा ह्यासाठी श्रीकांत सर आहेत किंवा त्याच्यानंतर जोडले आलेला मंगेश, ह्या दोघांनी एक संकल्पना 9/11च्या ऑफिसला आणून मांडली. सो बेसिकली 9/11 अनेक होतकरू तरुण रोजगार, ज्यांना रोजगार हवाय, ज्यांना व्यवसाय हवाय, त्यांना व्यवसायही देते, सोबत त्यांना काही फायनान्सचं प्लॅनिंग करून देते. जी 9-11ची जी टीम आहे, म्हणजे 9 आम्ही पार्टनर आहोत आणि 11 माझ्या जोडीला काही रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत किंवा काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, सीएस आहेत, ॲडव्होकेट आहेत. सो ह्या स्टार्टअपच्या टीमला घेऊन आम्ही एकदा एक मीटिंग केली. श्रीकांतजी आम्ही बोललो की सर आपण जर हे सगळं आपल्या उद्योजकांना देऊ शकत असू, भले खूप मोठा लेवल नाही होणार शार्क टँक इंडियासारखा, पण त्यातल्या त्यात जर 100 उद्योजक जरी आपण घडवू शकलो तर का नाही अशी एखादी बाजारातली जत्रा भरवायची. सो लोक जत्रेमध्ये बाजार भरवतात, आम्ही बाजारामध्ये जत्रा भरवायला सुरुवात. सो आणि ती जत्रा म्हणजे स्टार्टअपची जत्रा. म्हणजे जत्रा म्हणजे बाजारामध्ये आम्ही जत्रा बघतो जिथे पालख्या वगैरे नाचतात, तिकडे काय भलतच घडतंय. म्हणजे ठीक आहे, एंटरटेनमेंट इज वन पार्ट ऑफ इट. आपल्याला काय करायचं तर आपल्याला ऍक्च्युअल उद्योगाला जो सुरू करतोय किंवा ज्याने सुरुवात केली त्याला फायनान्स तर मिळालंच पाहिजे त्याला, पण त्या फायनान्स सोबत सीड फंडिंग जे सर आता बोलले त्याच्यामधलं मुख्य रोल आहे इन्व्हेस्टरचा. कारण तो गाईड म्हणून जबरदस्त काम करतो. आणि अदरवाईज नुसतेच पैसे मिळाले ना तर ते कुठे जातात ते कळतं. म्हणजे बँकेकडनं लोन घेऊन त्याच्यानंतर बिझनेस नुकसानात जाऊन अशा बऱ्याच गोष्टी करतात. बिकॉज आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूची माणसं ती नाही जी आपल्याला गाईड करायचं. बिकॉज ओके त्यांचं इंटेन्शन चुकीचं नसतं की बाबा ह्यांना रॉंग गायडन्स करायचं, पण ते त्या गेम मध्येच नाहीये. म्हणजे जो बाहेर बसून क्रिकेट बघतोय तो विराट कोहलीला सांगतो बाबा कसं खेळायचं आणि कसं, तो विराट कोहलीला पण नाही सांगू शकत आणि गल्लीत खेळणाऱ्या पोराला पण नाही सांगू शकत. आणि तशाच प्रकारचे ऍडवायझर आपल्याकडे आहेत. इथे इन्व्हेस्टरच्या माध्यमातून एक योग्य मित्र, योग्य पार्टनर आणि योग्य ऍडवायझर जो शिस्त लावेल तुमच्या बिझनेसला, जसा त्याने स्वतःचा बिझनेस वाढवला, ते अत्यंत गरजेचं आहे. ते ह्यातून घडणार आहे. ओके, ह्यातून जिंकतील किती लोकांना ते होणार आहे तो एक वेगळा विषय आहे. पण आपल्याला त्या दिशेने जायला सुरुवात कुठेतरी करायची प्रत्येक उद्योजक आहे की त्याला तिकडे त्याच दिशेने जायचं जिथे व्यवसायाला शिस्त आहे, तिथे व्यवसायाची वाढ आहे. मानसिकता तयार, उद्योजकी मानसिकता निर्माण करणे आपल्या मराठी तरुणांमध्ये ना हा एक उद्देश श्रीकांत याच्यामध्ये आहे. उद्योजिका मानसिकता असली पाहिजे आपल्याला. कारण ती मुळात आपल्याकडे कमी आहे. कारण आपली जी मानसिकता आहे मराठी उद्योजकांची किंवा मराठी मुलांची, ती बेसिकली नोकरीकडे जाणारी आहे. उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी खूप कमी होतात आपल्या आजूबाजूला. त्यामुळे ती एक बिझनेस प्लॅटफॉर्मवरती एक मानसिकता तयार होते. आणि सर जसं तुम्ही मगाशी म्हणालात की शार्क टँक इंडिया पासून ते थोडंसं झालंय, म्हणजे ऑन्टरप्रिन्युअरशिप लोकांमध्ये
येते की आपला सुद्धा बिझनेस असला पाहिजे, स्टार्टअप असला पाहिजे, पण स्मॉल बिझनेसेसला सपोर्ट करणारे लोक खूप कमी आहेत. तर या निमित्ताने तो एक सपोर्ट मिळेल असं मला वाटतंय. जसं तुम्ही म्हणाला की लिगल ॲडवाईस सुद्धा गरजेची आहे. सर तुम्ही यामध्ये कसा रोल प्ले करताय? कारण जे नवीन स्टार्टअप करतात त्यांना माहिती नसतं की सुरुवात कुठून केली पाहिजे, काय डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगा? पाहिलं तर आपण भारतात म्हणजे कायद्याच्या राज्यात राहतो. मग ते अगदी वैयक्तिक आयुष्य असलं आणि किंवा व्यवसाय असलं, आपल्याला त्या गोष्टींचं म्हणजे कायदेशीर ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. जर आपण काय म्हणतो कायदे में रहोगे तोही फायदे में रहोगे, बरोबर. तर मग तो वैयक्तिक आयुष्य असू दे किंवा व्यावसायिक आयुष्य असू दे, त्यात आपल्याला कायद्याचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं आहे. व्यवसाय सुरू करताना त्याच्या मागे असणाऱ्या जे काही बेसिक कायदेशीर गोष्टी आहेत त्या आपल्याला तंतोतंत फॉलो करणं, कारण त्या एखादी चूक ती आपल्या व्यवसायावरती नंतर पुढच्या भविष्यकाळात खूप महाग पडू शकते. आपण कमावलेलं सर्व आपण त्या कायदेशीर कचाट्यात आपण सापडल्यानंतर सर्व काही ते घालवू शकतो. त्यामुळे आपल्याला कायद्याचं मार्गदर्शन व्यवसाय करताना खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला घेतलंच पाहिजे प्रत्येकाने. बेसिक डॉक्युमेंटेशन काय आहे, म्हणजे कोणताही बिझनेस स्टार्ट करताना हे डॉक्युमेंट म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करताना मी कोणता व्यवसाय सुरू करतोय त्याला लागणारं जे काही कंप्लायन्सेस आहेत, कायदेशीर कंप्लायन्सेस, ते आपण पूर्ण आधी नोटिंग केली पाहिजे. त्याच्यासाठी लागणारे लायसन्सेस आहेत ते आपण काढलेले आहेत का, किंवा इतर काही गोष्टी आपण एखादा व्यवसाय तो खरंच लिगल आहे का भारतात किंवा आपण ज्या भागात आपण ते व्यवसाय करतोय तर ते त्याला तिथे लिगली ओळख आहे का किंवा लिगली ते आहे का हे पाहणं आपलं काम आहे. आणि त्यानंतर मग एक एक कंप्लायन्सेस त्याच्या पुढचे जे आहेत ते आपण फॉलो केले पाहिजे. बरोबर. आता ह्या सगळ्यामध्ये ना, या सगळ्यामध्ये रवी सरांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे लिगल आणि ह्यांच्या टीममध्ये यू मोटिवेटर सोबत कनेक्ट व्हायचं रिझनच आहे की त्यांच्या टीममध्ये असे धुरंधर लोक आहेत जी लिगल ऍस्पेक्ट झाले, फायनान्शियल ऍस्पेक्ट झाले, हा ना, म्हणजे कंपनीचा कॉम्प्लायन्सच्या रिलेटेड गोष्टी झाल्या, या सगळ्या धुरंधर माणसं त्यांच्याकडे आहेत. आणि जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला पैसे देतो इन्व्हेस्टर म्हणून, तर त्याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून ही पूर्ण म्हणजे काय म्हणतात त्याला, मी म्हटलं ना की त्यांचं रिझनच आहे की ते योग्य माणसाला योग्य ठिकाणी बसवू शकतात की तुमच्याकडे ही ताकद आहे तुम्ही या, तुमच्याकडे ही ताकद आहे तुम्ही या, आणि तेच ते योग्य प्रकारे करतात. हे स्वप्नील की ह्याच्या आधी कुठे कुठे तुम्ही इन्व्हेस्ट केलं त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. बेसिकली थोडीशी माझी माहिती देतो की नोकरी सोडून व्यवसाय झालेला माणूस आहे. वयाच्या 18व्या वर्षापासून काही ना काही व्यवसायच करत होतो, पण घरच्यांची जिम्मेदारी असल्यामुळे नोकरी थोड्या वर्ष करावी लागली, पण मन कधीच रमलं नाही. सो धंद्यात आलो. धंद्यात आल्यानंतर आज 18 वर्ष झाली व्यवसायच करतो आहे. कन्स्ट्रक्शन हा मेन बिझनेस आहे. बेसिकली मुंबईमध्ये मराठी बिल्डर हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत आणि त्या बोटामध्ये आपण येतो, म्हणजे मी येतो स्वतः. सो कन्स्ट्रक्शन ही मेन लाईन घेतली, पण आज जवळपास 10 ते 12 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतोय. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट माझी अगदी 5 लाखापासून ते 50 कोटीपर्यंत 50 लाखांपर्यंत पोहोचलेली आहे. जर तुम्हाला शार्क टँक इंडियावरचे काही एपिसोड बघितले असते, त्यातला एक एपिसोड होता योगेश शिंदे यांचा बांबू इंडियाचा. सो आज योगेश शिंदे हे जोडीला त्यांच्याकडे काम करतो आहे मी. तो आज तिथे मोठी इन्व्हेस्टमेंट आपण करतो आहे. आणि बेसिकली रिसॉर्ट्स हॉटेल्समध्ये काही मी इन्व्हेस्टमेंट केलं आहे. तसंच काही महिला उद्योजक आहेत ज्यांचा अगदी पापड, लोणचं, मसाले बनवण्याचे व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये अगदी 50,000पासून ते 2 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत जशी काही त्यांना बिन व्याजी मी कर्ज देतो, ऍज अ पार्टनर म्हणून जातो. त्यांची प्रोप्रायटरशिपची कंपनी मी हळूहळू LLP मध्ये घेऊन आलेलो आहे. आणि त्यांना सीड फंडिंग बोला किंवा क्राऊड फंडिंग बोला, या सगळ्या गोष्टी त्यांना जवळ आणून देण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी माझ्या जोडीला जे काही रिटायर्ड अधिकारी आहेत किंवा काही रिटायर्ड माणसं आहेत, रिटायर्ड नाही बोलत, दे ऑल आर एक्सपिरियन्स पर्सन हू विल हेल्प मी. त्यांनी मला जी सगळी मदत केलेली आहे ना, त्या हिशोबाने आपण त्यांनाही मदत करू शकतोय. स्टार्टअप जत्रा हा जो प्रकार आहे ना, ह्या प्रकारामध्ये मी इगरली वाट बघतोय की हे कधी लॉन्च होत आहे आणि मला तिथे जास्तीत जास्त उद्योजक कसे मिळत आहेत आणि मी पैसे द्यायला बसलोय. फक्त समोरच्याला पैसे घेता आले पाहिजेत आमच्याकडनं, आमच्या कंपनीकडनं, आणि त्यांचा बिझनेस ग्रो करता आला पाहिजे. राईट. हाच आता मंगेशजी म्हणाले मगाशी की मानसिकता, तर बँक पैसे देत नाही किंवा मराठी माणसावर नेहमी अत्याचारच होतोय किंवा असा जो विचार आहे ना,
त्याच्या विरोधात ओके जो जिंकतोय तो तर वेगळं काहीतरी करतोय, तो कंप्लेंट तर नाहीच करतोय डेफिनेटली, आणि त्याच्या आयुष्यात पण वेगळे प्रॉब्लेम आहेतच जसे सगळ्यांच्या आयुष्यात असतात. स्वप्नीलजींचं गायडन्स ह्या सगळ्यामध्ये त्याचसाठी मिळणार आहे की त्यात ते सगळं करून मोकळे झाले, त्या सगळ्या प्रोसेसमधून ते गेल्यात. आम्हाला पण ते गायडन्स मिळणार आहे, नवीन उद्योजकांना पण मिळणार आहे. आम्ही पण आता शून्यातून ज्या पोझिशनवरती आलो आता इथून पुढे जाण्यासाठी नक्कीच ही इज डेफिनेटली गायडिंग अस. या सगळ्या कार्यक्रमांना स्टाईल मध्ये आणण्याचं काम आपल्या प्रांजलताईंनी केलं. येस. म्हणजे त्याला थोडस त्याला हा थोडं इंटरेस्टिंग बनावं काम. तर थोडस सांगा ना आम्हाला. आता मी काही नाही, बेसिकली सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हाच असतो की मराठी लोकांमध्ये उद्योजकाची मानसिकता जी आहे तीच नाही मुळात. बरोबर. म्हणजे आई वडिलांकडून असेल किंवा आपण जसं म्हणतो की पूर्वीपासून जन्माला आलेलं बाळातच विचार तुझ्या वडिलांना डायबिटीज आहे का, शुगर आहे का, तर मुलाला पण असेल. आपल्याला आई वडीलच आपले सांगतात की नाही 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 हे सेफ नाहीये, तू नाही. उद्योगाकडे जाऊ नकोस, नोकरी, तू नोकरी. फक्त नोकरीच कर, तू त्याच्यासाठी जन्माला आलेला आहेस. बरोबर. बट सी हे डिफरन्स म्हणजे कॅटर करणं खूप गरजेचं आहे. असं नाहीये की मराठी माणूस फक्त म्हणजे कामधंदेच करू शकतो, बिझनेस नाही करू शकत. जसं सरांनी सांगितलं कोविडच्या काळानंतर ही थोडीशी मानसिकता चेंज झाली आहे. माझी पण त्याच्यानंतर झालेली आहे. ओके. कारण मी स्वतः मी 2021 पर्यंत वगैरे मी जॉब केला, मग त्याच्यानंतर मी फ्रीलान्सिंग कडे गेले. फ्रीलान्सिंग कडून मग मी ओल्ड एज होम स्टार्ट केला. 8 बेड पासून स्टार्टअप केलेलं मी असं जे ओल्ड एज होम आहे 3 वर्षामध्ये अवघे आता 27 बेड पर्यंत सक्सेसफुली पोहोचलेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त बेडची एन्क्वायरी ऑल द टाइम असते. स्वतः परत आता 2 ते 3 महिन्यात पुढच्या 50 बेड पर्यंत जाते. सो मी कॉन्फिडेंटली हे सांगते लोकांना जे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत किंवा ज्यांना खरंच काही करण्याची इच्छा आहे, मी त्यांना हे आवर्जून सांगते की तुम्ही प्रयत्न करा, आम्ही आहोत. कारण आमच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. इकडे बसलेले सगळेच खूप मोठे आहेत, म्हणजे मी त्यांच्या एवढे नक्कीच नाहीये, पण मी आणण्याचा प्रयत्न करते की तुम्ही चेंज व्हा, थोडंसं चेंज व्हा, बाकीचं सगळं लागेल तो सपोर्ट आम्ही करायला तयार आहोत. मग जसं सरांनी सांगितलं तसं फायनान्स आहे, सीड फंडिंग आहे किंवा बाजार आहे, यू मोटिवेटर्स कडून एज्युकेशनल पाथ जो तुम्हाला मिळतोय, जे टीम आहे, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एका प्लॅटफॉर्म वरती मिळतात. हे आतापर्यंत कुठेही घडलेलं नाहीये जे आम्ही घडवतोय. सो मी हे सगळ्यांना ह्या पॉडकास्ट थ्रू नक्की सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही या, आम्ही आहोत तयार, तुम्ही पण तयार होऊन या. सर तुम्ही म्हणालात की तुम्ही इन्व्हेस्ट करता वेगवेगळ्या स्टार्टअप मध्ये, तर तुम्ही इन्व्हेस्ट करताना कोणत्या गोष्टी बघता? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाची मानसिकता, जे आपण सुरुवातीपासून बोलतो की जोपर्यंत तुमची मानसिकता पैसे कमवायची नाहीये ना तोपर्यंत, कारण आज या 18 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर ना माणूस बघितल्यावर कळतो की हा धंदा करणार आहे की धंद्याला लावणार आहे. विदिन वन सिटिंग आम्हाला आयडिया येते की या माणसाची क्युबिक कॅपॅसिटी किती आहे, आणि त्यामुळे 10 मिनिटाच्या इंटरॅक्शन मध्ये कळतं की बाबा ह्याच्यामध्ये मी ह्या माणसाला पैसे देऊ शकतो का किंवा नाही देऊ शकत. जी काही टीम आहे ती एक्सपिरियन्स, मी जसं बोललो की रिटायर्ड अधिकारी किंवा रिटायर्ड ऑफिसर्स माझ्या जोडीलाच काम करतात. मित्रवर्ग तेवढा स्ट्रॉंग झालेला आहे आणि त्याच्यामुळे तवरना ताकभात असतो. त्याच्या 10 मिनिटाच्या इंटरॅक्शन मध्ये आम्हाला कळतं की हा माणूस आपल्या जोडीला काम करू शकतो का, किंवा आपण जर याला पैसे दिले तर आपल्या पैशाची हा पुरेपूर विल्हेवाट लावेल, वाट लावेल की त्या पैशाला ग्रो करेल. पण बेसिकली हे सगळं करताना त्याचा फायनान्स बघितला जातो आणि सगळ्यात महत्वाचं जसं नाही त्याची मानसिकता. असं नाहीये की आपला मराठी उद्योजक आहे ना तो धंदा नाही करू शकत. आज कितीतरी मोठे उद्योजक आहेत ज्यांनी आज स्वतःचं मराठी माणसाने एम्पायर उभं केलेलं आहे. हनुमंतराव गायकवाड असतील किंवा किर्लोस्कर ब्रदर्स असतील, चितळे ब्रदर्स असतील, मी बरीचशी नावं घेऊ शकतो. मग त्यात आज जे काही उद्योजक छोटे मोठे तयार होत आहेत ना त्यांना कोणता तरी सपोर्ट हवा असतो. आज कोकण बाजाराने 105 प्रदर्शनं भरवली. मी ऍव्हरेज 50 स्टॉल जरी पकडली ना तर 50 गुणिले तुम्ही 105 करा, साधारण 5000 स्टॉल्स, म्हणजे आज 5000 उद्योजक त्यांच्या जोडीला काम करतायत. एवढं मोठं करताय. आज ते 5000 उद्योजकांपैकी 1000 उद्योजक जरी आपल्या जोडीला आले तर 1000 मधले 100 उद्योजक जरी मिळाले की ज्यांना आपण त्यांचा जो काही धंदा आहे तो साधारण 5-10 लाखापासून आपण 1 करोडच्या स्केल पर्यंत घेऊन जाऊ शकलो, तर त्या 500 उद्योजकांना घेऊन आपण एक 500 कोटीचा टर्नओव्हर असलेली कंपनी सुद्धा उभी करू शकतो. हे समोरच्याला दिसत नाहीये आणि ह्याच्या मोटिवेशनसाठी यू मोटिवेटर पिक्चर मध्ये आला
की हे डोक्यात असतं आमच्या, म्हणजे माझ्याही गेल्या 2 वर्ष डोक्यामध्ये सगळं चाललं होतं की असं काहीतरी मोठा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. मोठा प्लॅटफॉर्म मध्ये मोठ्या लोकांशी मला मोठ्या व्हॉल्यूमशी बोलता येईल आणि त्या व्हॉल्यूममधनं काही लोकांना सिलेक्ट करता येईल. आणि मंगेशजींच्या यू मोटिव्हरमुळे ते शक्य झालं. आपण बोलतो ना कोणतरी ड्रिव्हर लागतो, रिझन लागतं, ड्रायव्हर लागतो, तो ड्रायव्हरचं कामच मंगेशजीने केलं. म्हणजे हे आमच्या ह्या कृष्ण रथाचे खऱ्या अर्थाने सांगितले आणि आम्ही फक्त निमित्ताने सगळं एकत्र आलो. सो बेसिकली त्या गोष्टीला इन्व्हेस्ट करणं, मी बोललो ना आम्ही पैसे वाटायला बसलोय. तुमच्या ताकद असेल तर या आणि घेऊन जा. तुम्ही तुमचं मार्केट आम्हाला सांगा, तुम्ही तुमचं प्रोडक्ट आम्हाला सांगा. आम्हाला जर पटलं की ही खरंच इन्व्हेस्टमेंटची गोष्ट आहे, शेखरजी सारखे मेटॉर तिथे बसले आहेत, काही आपण चांगले गेस्ट ज्युरी तिकडे बोलवलेले आहेत जे ऑलरेडी इन्व्हेस्टर्स आहेत आणि त्यांच्या जोडीला बसून जेव्हा त्यांच्याशी डिस्कशन होईल. बट ऑब्व्हियस मला असं वाटतंय की 100तल्या 100, 500तल्या 500 लोकांना फंडिंग देणं. आम्ही फायनान्स देत नाही. फायनान्स आणि फंडिंग ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. वी आर फंड देत. आम्ही त्यांना पैसे देतो, त्यांच्या धंद्यात पैसे लावतो आणि त्यांच्याकडनं कुठलाही प्रॉफिटची अपेक्षा न करता त्यांचा धंदा कसा वाढावा आणि तो धंदा वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली ते प्रॉफिट आमच्याकडे येणारच आहे हे गृहीत धरून आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करतो. अट एकच, माणूस मराठी असावा. एक छोटीशी गोष्ट मला ऍड करायला आवडेल. आता जयेशजी पण इथेच आहेत. कोकण बाजारच्या जर्नीमध्ये ना जे उद्योजक ग्रो करतात, आमचा नेहमी प्रयत्न राहतो. जनरली जेवढे पण एक्झिबिशन लावणारे जेवढ्या पण कंपन्या आहेत तेवढे तुम्ही बघाल, त्यांचा अप्रोच असतो की हा माणूस आपल्याकडे कंटिन्युअसली लावत राहावा किंवा ह्याने माझ्याकडे 50 वेळा लावला आणि 100 वेळा लावला, हे अभिमानाने सांगितलं जातं. आमच्या इथे नियम क्लिअर आहे की भाई तू सुरुवात कर आणि तू सुरुवात जर करतोय तर 1, 2, 3, 4, 10, 15, 20 खतम. त्याच्यानंतर तुला उडायचं तिथून. उडायचं म्हणजे यू हॅव टू टेक ऑफ, नाहीतर अर्थच नाही. आणि म्हणून जेव्हा मंगेशजी आले माझ्याकडे फोन कॉल वरती, तेव्हा पहिला विषय आला की यार ये प्लॅटफॉर्म आहे, इधर टेक ऑफ मिल जाएगा. आणि हाच मुद्दा मी डिस्कनेक्ट केला तुम्हाला की बेसिकली ना जर मी दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी जर करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही दुसऱ्यांना प्रेरणा द्या. पण मग दुसऱ्याला प्रेरणा कशी देणार? जर मी स्वयंसिद्ध असेल, मीच काय बनवलेलं नसेल तर दुसऱ्याला मोटिवेट करू शकत नाही. मी ज्यावेळी मोटिवेट झालो, स्वप्नजींकडे आलो आणि त्यांच्याशी बोललो की सर असं आपल्याला करायचं. स्वप्नी आता पहिल्यापासून आता आरे तुरे की आवाज जाऊन एकत्र म्हणा बराच वाटलं. म्हणजे त्याचं जे ज्ञान आहे ना फाट नाही. तर मी म्हटलं बाबा असं असं करायचं. तो बोलले गो आहे. आणि त्याचं कसं असं माहिती की 3-4 मिनिटं फक्त ऐकतात आणि म्हणतात गो आहे. म्हणजे अगदी हा जो प्लॅटफॉर्म कोकण बाजार स्टार्टअप जत्रा मी म्हटलं त्यावेळी ड्राईव्ह करत होते गोव्याला. मी म्हटलं अरे कोकाटे सरने असं सांगितलंय. त्यांना मी माझा हा इव्हेंट सांगितला. ते बोललं इव्हेंट करतोय, हा बोल स्टार्टअप आहे ना डन. अरे मी म्हटलं अरे ऐक तरी पुढे ऐक तरी काहीच करू नको तू कॉन्सेप्टला. मी 10 दिवस नाहीये, तू कॉन्सेप्टला त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर बस, माझ्या ऑफिसला जा, त्यांच्याबरोबर बस, डिझाईन कर, मी येतो, पुन्हा त्याच्यावरती काम करूया आणि शूट करूया. मी म्हणलं हे एवढं. त्यानंतर कसं आहे की टीम हवी ना. आपलं टीमचं ऑलरेडी मी डेव्हलप करतच होतो. मग त्याच्यावर आपले ऍडव्होकेट आहेत, प्रांजल मॅडम आहेत, यांना सांगितलं बाबा असंच आहे. ते काय ऑलरेडी आम्ही इन्स्टिट्यूट वरती कामच करत होतो. पण हा असा काही असेल तर ते एकदम उडाले. त्यांना म्हटलं की बाबा बघ, आपण जे विचार करतोय ना की एकच प्लॅटफॉर्म वरती फ्रँचायझीज हवे, स्टार्टअप वाले हवे आणि न्यू आयडियाज वाले. पण समजा हाच प्लॅटफॉर्म जर बाजारमध्ये असेल तर, बाजारमध्ये असेल ना, त्याच्यामुळे ती माणसं तर ऑलरेडी घेतात आहे ना, बाजार चालू आहे. यांना तर तो फुल कॉन्फिडन्स येणार ना भाई की बरं मी फक्त इथून सुरुवात करायची आहे. यांच्याकडे तर तो मार्केटवर रेडी आहे. म्हणजे काय म्हणजे तो त्या मराठी तरुणामध्ये ती भीती असते ना, अरे मी कर्ज काढतोय, ठीक आहे इन्व्हेस्टर मला मदत करतात आहे, पण मी पुढे जाऊ कसा? तर एक सपोर्ट एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर असला पाहिजे, एक फायनान्स सेक्टरमध्ये असला पाहिजे आणि एक सेल्स मध्ये पण असला पाहिजे. बरोबर. हा जो कॉन्फिडन्स हा या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करतो. सिंपल आहे ना की आम्ही नावच ठेवलंय कोकण बाजार स्टार्टअप जत्रा. जसं मंगेशजीने सांगितलं बाजार भरलाय या. सो त्या एका बाजारामध्ये स्टार्टअपची फंडिंग तुम्हाला मिळते, स्टार्टअप साठी लागणारं सगळं सहकार्य मिळतं, तुमचा प्रोडक्ट रेडी आहे, प्रोडक्ट घेणारा बाजार पण रेडी. सो तुम्हाला रेडीमेड सगळं एकाच जागेवर मिळतंय. फक्त तुम्हाला यायचंय आणि जसं आम्ही आधीपासून सांगतोय घेऊन जायचंय. वी आर गिव्हर. येस. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये एक पॅनल बनवलं स्वप्नजींनी, ज्याच्यामध्ये CA, CS आहे, ऍडव्होकेट आहे,
जसं मी सुरुवातीला पण सांगितलं. आणि त्या सगळ्या लोकांना म्हणजे ते पॅनल इट विल एन्शोर की जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा जो इन्व्हेस्टर आहे त्याचा इंटरेस्ट सेफ ठेवला जाईल आणि जी व्यक्ती पैसे घेते आहे त्याची पण कोणती म्हणजे त्याला पण लुबाडलं गेलं नाही पाहिजे. अगदी साधा अर्थ त्याचा की भाई नाही तर पैसे मिळत आहेत या आशेने लोक वाटेल ते द्यायला पण ऑफर करायला तयार होतात जेव्हा तो डेस्परेट असतो तेव्हा. सो आपलं त्या दिशेने कोणत्या गोष्टी घेऊन नाही जायच्यात की भाई पैसे दिले आता एवढं इंटरेस्ट दे वगैरे. अर्थ सिंपल आहे की हे पैसे योग्य दिशेने आणि योग्य एनर्जीने काम केले पाहिजे आणि तसेच मला वाटतं त्यांचं आतापर्यंतचं काम राहिलेलं आहे. मला स्टार्टअप बद्दलच विचारायचं आहे की स्टार्टअप ही जी कन्सेप्ट आहे ती नवीन बिझनेसेससाठी आहे, म्हणजे नवीन आयडियाज आहेत एकदम त्यांच्यासाठीच आहे की परंपरागत कोणता तरी व्यवसाय आहे तर आणि जो नव्याने त्याने चालू केला तर त्याच्यासाठी पण आहे? ही जी संकल्पना आहे ना ही दोन्ही बिझनेससाठी आहे किंवा किंबहुना मी सांगेन की एखाद्याकडे फक्त आयडिया आहेत पेपरवर आणि त्याला त्या संदर्भामध्ये जर आमची काही मदत हवी असेल एक्सपान्शनसाठी तर तीही आपण करू. प्लस ॲडिशनली ज्यांचा परंपरागत बिझनेस चालला आहे एखाद्याची नॉर्मली मी आता 2021ची गोष्ट तुम्हाला एक्झाम्पल सहित देतो. तुम्ही गुगलला सर्च करू शकता, हॅशटॅग वडापाव कट्टा सर्च करा की वडापावला आपण ब्रँड बनवला होता वडापाव कट्टा. म्हणजे आम्ही बाजीराव मस्तानी, गडबड वडापाव, रंगीला वडापाव म्हणजे आपलाच वडापाव, पण आज त्या वडापावच्या जवळपास 10 फ्रँचायझीज मुंबईमध्ये चालू आहेत. हा एका उद्योजकाने सुरू केलेला व्यवसाय होता. त्याला फक्त आपण थोडंसं फंडिंग केलं आणि त्या व्यवसायाला मार्केटिंग आणि सेल्समध्ये टाकून आपण लाईनअप केलं आणि त्या वडापावला आपण वडापाव कट्टा नावाचा ब्रँड बनवून टाकला. म्हणजे त्या उद्योजकाकडे 3 वर्षामध्ये स्वतःचं घर, स्वतःची गाडी आणि 0 लोन आमचे पैसे परत देऊन तो आता एक व्यवस्थित वळणावर त्याचं काम करतो आहे. सो इथपर्यंतचं मार्गदर्शन 9/11 कडनं त्यांना कंटिन्युअसली देण्यात येतं. ग्रेट. नाही, खूपच छान कन्सेप्ट आहे. कारण काय आहे की आता मराठी मुलांना यायचंय बिझनेसमध्ये, पण बिझनेस नवीन असतो त्यावेळी कोणती बँक त्यांना लोन द्यायला रेडी नसते. तो म्हणजे एक फायनान्सचा इश्यू येतो. त्यानंतर एक गायडन्स मिळत नाही त्यांना प्रॉपर, म्हणजे बिझनेस चालू करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि हाऊ टू स्केल, तो स्केल कसा केला पाहिजे. तर या तुमच्या उपक्रमातून त्यांना एक प्रॉपर फायनान्स मिळेल, बाजार मिळेल, प्लस एक गायडन्स मिळेल. अजून तुम्हाला मंगेशजींनी अजून एक विषय त्याच्यात ऍड केलाय, तो म्हणजे तुमच्या बिझनेसला जर फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट करायचं असेल म्हणजे फ्रँचायझीच्या मॉडेलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण बरेच आडेवेळे आहेत. खूप खूप कॉम्प्लेक्स मॉडेल आहे तो. आणखीन ते करण्याचं काम सुद्धा स्वप्नीलजी आणि आपले मंगेशजी मिळून ते पण करतात. म्हणजे तुमचं जर प्रोडक्ट योग्य आहे, ते चांगल्या प्रकारे चालतं आता सध्या आणि त्याला फ्रँचायझीमध्ये कन्वर्ट आहे, असं नाही की मी काहीतरी करतो आणि मला फ्रँचायझी मिळेल. प्रूव्हन मॉडेल असेल तर ही विल डू दॅट ऑल्सो. त्याच्याबद्दल सांगा थोडंसं सर. म्हणजे मी आता बरेचसे तरुणांनी तो प्रोजेक्ट केलेला आहे, धंदा चालू आहे त्याचा व्यवस्थित, पण ना एक्सपान्शनसाठी त्याला विचार करते तो असं घाबरत असतो की अरे ब्रँडिंग कशी करू. चालू आहे त्याचं म्हणा, त्याचा एक सेटअप झालेला आहे पण त्याला वाढायचं आहे. मग गायडन्ससाठी जेव्हा मागे लागली मी स्वप्नीलजी बरोबर कनेक्ट करून होतं तर तू यू गो फॉर फ्रँचायझी ना यार. तर अरे मग दादा ते जमणार कसं, मला जमेल का, मी ट्रॅव्हलिंग करू शकतो का वगैरे वगैरे. तर लिगल रवी थांबवतो म्हणजे लिगल पण पार्ट आहे, पण त्याला एक्सपेन्शनसाठी ना काय करता येईल हा गायडन्स दिल्याच्या नंतर आता माझा इव्हेंट होत्या गुण बाजारवर आपण करतो 5 जूनला. तर त्याच्यामध्ये 2 जण असे तयार झाले की ते म्हणतात की अरे वा मला तुम्ही लाईनअप करून द्या आणि मी साधारणपणे आपला हा मालाडमध्ये तर मी गोरेगाव जोगेश्वरी पर्यंत घेऊन जाईल. मला 5 जरी सुरुवात मिळाली तरी बस झालं. चालू झालं ना भाई, तू एका 5 वाले त्याला काहीतरी मिळेल तर रॉयल तर मिळेल बस झालं. आणि 5 झालं तर आय कॅन शो द एक्झाम्पल ना, की तुम्ही सुरुवात तर करा. सुरुवात केल्याच्या नंतर रिझल्ट येतो की नाही पाहून तर घ्या. याच्यामध्ये काही नाही म्हणाले की फ्रँचायझी बरोबर फ्रँचायझी नाही तर मग मला डिस्ट्रीब्युटरशिप द्यायची. म्हणजे रवी त्यावेळी पटकन रवी म्हणाले की डिस्ट्रीब्युशनला जा. म्हणजे एक आमच्याकडे मित्र आहे सुशील म्हणून आहे, हे चायनावरून कंटेनर वगैरे इलेक्ट्रॉनिक आयटम्स फोन मध्ये वेगळा. तर मग तो म्हणाले की आपण याला कसं करू शकतो, माझी तर फ्रँचायझी मी देऊ शकत नाही, ऑलरेडी एकच मध्ये. तर मी स्वप्नीलजींना पण काना होती का, तर मग रवीला म्हणाले की काम करू आपण ना डिस्ट्रीब्युटरशिपचा पण जॉईंट व्हेंचर मध्ये काम करा. आपल्याकडे ऑलरेडी माणसं काम करतात आहे, सर्जिकल मध्ये वगैरे आहे. ते पण म्हणतील की चला माझ्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये मी दुसरा अलाइनमेंट चालू शकतो. म्हणजे एका मराठी माणसाने समजा 2 वर्टिकल का सुरू करू करू शकतो तो. त्याच्याकडे वेळ आहे, त्याच्याकडे टीम आहे, तो करू शकतो. मग हे अलाइन करता येण्यासाठी पण ना आपली टीम काम. मंगेशजी
चायनाबद्दल बोलल्या की चायनावरनं माल कोणतरी मागवला तर ही टीम जी आता इथे बसली आहे, आता तुम्ही जनरली बघाल ना की झाड तोड नाही 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 नाही, किंवा हे कर नाही नाही नाही, प्लास्टिकचं विकायचं नाही नाही नाही. आम्ही इथे लिगल जेवढं पण आहे, जेवढं कायदेशीर आहे, जेवढं बेकायदेशीर नाही आहे, तेवढं सगळं करायला इकडे तयार आहोत. ओके, हा म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही आहे की ते चायनावरून माल आला म्हणून. आपला माणूस उभा राहायला पाहिजे बिझनेसमध्ये, ती प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यामुळे चायनातला माल आणून दुसरा विकतोय, आपली माणसं खरेदी करतायत. त्याच्यामुळे ते आपल्या माणसाने विकणं चुकीचं नाही. बरोबर. तिकडनं येणं, तिकडनं तयार प्रोडक्ट येणं, ते असेंबल होणं आणि विकणं, हे जर मारवाडी करू शकतो म्हणजे ते चुकीचे नाही आहेत. ओके, मारवाडी गुजराती जेव्हा मी बोलतो तेव्हा, ओके, आम्ही जेव्हा असं बोलतो कोकण भागात, तेव्हा मारवाडी गुजराती ते आवडतं, त्यांना वाईट नाही वाटत. त्याचं आपल्याच माणसाला वाईट वाटतं की अरे त्याच्याबद्दल असं बोलू नको. त्याला नाही वाटत, त्याला माहिती आहे की कम्युनिटीज ऑपरेट लाईक दिस. एक्झॅक्टली. बिझनेस कम्युनिटीज अशाच ऑपरेट करतात. तो कुठला पण माल, कसला पण बिझनेस जो लिगल बिझनेस आहे, ते लोक इलिगल पण करतात. आपल्याला लिगल बिझनेस मध्येच काम लिगल करताना सुद्धा घाबरतो. लिगल करतात. अच्छा सर, तुम्ही ना मानसिकतेबद्दल बोललात, तर ना आपली मानसिकता कुठेतरी, ती मानसिकता कशी बदलता येईल ते सांगा. कारण आपण विचार करताना पण थोडा ना छोटा करतो, म्हणजे लिमिटेड, की बाबा बिझनेस असेल तर महिन्याला 1-2 लाख रुपये मिळाले किंवा 2-3, किंवा आपण करोडो किंवा अशा 100 करोड वगैरे असं एवढा विचार करत नाही. ही मानसिकता कशी बदलू शकते? कसं आहे ना निलेशजी, आपल्याला शाळेपासून किंवा आपल्या लहानपणापासून ना कोणी असं शिकवलं, जसं तुम्ही बोलत की महिन्याला 1-2 लाख रुपये कमवणं. मी आज ब्रॉडकास्टमध्ये ओपनली विचारतो, खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की तुमचं महिन्याचं उत्पन्न 2 लाख रुपये आहे का, आणि नसेल तर स्वतःला गरीब समजा. कारण माझ्यासाठी डेफिनेशन गरीबाची किंवा पगाराची एवढीच आहे की तुमचा संपूर्णपणे पगार महिन्याचा किती असावा, तर 10 ग्रॅम सोन्याचा भाव जितका आहे ना, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 24 कॅरेटचा सांगतो, तेवढा जर तुमचा मासिक उत्पन्न नसेल तर आजपासून तुम्ही स्वतःला गरीब समजा. कारण ही व्याख्या अशी आहे ना की ज्या पद्धतीने सोन्याचा भाव वाढत जाणार आहे तशी महागाई वाढत जाणार आहे, आणि जर तुम्ही त्याला अटेम्प्ट नाही केलात तर ते शक्यच नाहीये. आपल्या लहानपणापासून आपल्याला एवढं सांगितलंय की हंतरून बघून पाय पसरावं, पण मी नेहमी सांगतो की हंतरून बघून पाय पसरावं, कधीतरी हंतरून पण मोठी करावीत ना. सो पाय झाकले नाही जाणार, पाय झाकले जाणं पण गरजेचं आहे, पण ते हंतरून मोठं होणं पण गरजेचं आहे. सो जोपर्यंत आम्ही 1 करोड 100 करोड हसतात आपल्याला, म्हणजे मी ज्या वेळेला माझ्या घरामध्ये आजपासून 15-1 वर्षापूर्वी बोलायचो की मला BMW घ्यायची आहे, तर कितीची येते, तर साधारण 70-80 लाखाची येते, ते हसणंच वाटायचं त्यांना. आज देवाच्या कृपेने घरामध्ये 2 BMW. सो परत प्रश्न तोच असतो, किती माणसं बसतात? 4 माणसं. 4 माणसं बसण्यासाठी स्विफ्ट डिझायर पण भरपूर आहे. आम्ही स्वप्नच बघत नाही BMW घेण्याची, आम्ही स्वप्नच बघत नाही फॉरेन टूर करायची, आम्ही स्वप्नच बघत नाही की आम्हाला बँकेची कर्ज न घेता एकत्र कम्युनिटी करून कसा व्यवसाय करता येईल, तर आम्ही व्यवसायच कसा करणार. आज तुम्ही मला वाटतं डोंबिवलीवरनं आलात कांदिवलीपर्यंत टू डू दिस ब्रॉडकास्ट. सो तुमचं एक विजन आहे ना की चला कोणतरी नवीन माणसं भेटतायत तर जाऊया, भेटून घेऊया त्यांना आपण. आणि मलाही वाटलं की निलेजी सारखे कोणतरी नवीन येते तर आपण त्यांना भेटूया. आपण आपली कम्युनिटीज वाढवत नाही. सो जेव्हा तुमचे विचार वाढतात ना त्यावेळेला तुमचे आचार आणि प्रचार वाढतात ऑटोमॅटिकली. मी नेहमी लोकांना एकच गोष्ट सांगतो की तुमची संगत आणि तुमची पंगत तुमची दिशा आणि दशा ठरवणार आहे. तुम्ही कोणाबरोबर बसता, कोणाबरोबर उठता ना, ह्यावर तुमची दशा ठरणार आहे आणि तुमच्या आयुष्याची दिशा ठरणार आहे. सो तुम्हाला जर 1 करोड रुपये कमवायचे आहेत ना तर तुम्हाला 1 करोडच्या व्यक्तीबरोबर बसावं लागेल. जर तुम्हाला 100 कोटी कमवायचे आहेत ना तर तुम्हाला 100 कोटीच्या व्यक्तीबरोबर बसवायचं असेल. जर तुम्हाला घर संसारच चालवायचा आहे ना तर आपली नोकरी भली. रिस्क घ्यायची नसेल, नोकरी भली. जर कुठे फॉरेन टूर करायची नसेल, नोकरी भली. हनीमूनला मुलाला महाबळेश्वरला पाठवायचं असेल, नोकरी भली. म्हणजे नोकरी करताना तुम्ही फक्त तुमच्यासाठी जगू शकता. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना तुम्हाला व्यवसायातच उतरावं लागणार, आणि तेही फुल टाइम व्यवसायामध्ये. आणि या व्यवसायामध्ये जर स्वप्नील क्षीरसागर करू शकतो ना तर सगळे करू शकतात. हे नेहमी मी सगळ्यांना सांगत आहोत की जी गोष्ट मला जमू शकते ती तुम्हा सगळ्यांना जमू शकते. या एकत्र येऊया, बाजार भरवूया आणि ह्या जत्रेमध्ये सगळ्यांनी येऊन एक चांगला व्यावसायिक तयार करूया आणि व्यवसायाला प्राधान्य देऊया. ओके स्वप्नीलजी, माझ्या डोक्यात एक काय बोलतात एका वाक्यात उत्तर ह्या प्रश्नाचं माझ्याकडे आहे, आणि ते आम्ही मागचे काही दिवस अनुभवतो, मागचे 8-10 दिवस अनुभवतो. ज्याला ती 100 करोड 50 करोड आणि 500 करोडचे स्वप्न नाही पडत
त्याने स्वप्नीलजींच्या ऑफिसमध्ये इथे या. हा नाही हसण्याचा भाग नाही, हसण्याचा भाग नाही. एकदम correct आहे. हा ह्या ऑफिसमध्ये या आणि इथलं वाईब्स, इथलं जे एन्व्हायरमेंट आहे ते अनुभव करा त्याचा. ओके, खूप मोठं ऑफिस वगैरे नाही आहे जसं बऱ्याच लोकांचं असतं, पण इथे या, इथे बसा, तुम्हाला ऑटोमॅटिक ती स्वप्न पडायला लागतील हळूहळू, हा ना. तर ते म्हणाल ना की संगत महत्वाची आहे, तर ती महत्वाची आहेच. ओके, तर मग हा कोकण बाजार स्टार्टअप जत्रा हा कार्यक्रम कधी आहे, कुठे होणार आहे आणि तो कसा रंगणार आहे? ओके, तर 5, 6, 7 जूनला CWC बँक्वेट, CWC लॉ कॉलेज मलाड वेस्ट ऑर्लमला आहे. त्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत पूर्ण वेळ हा कार्यक्रम असणार आहे. इथे एक मंच आपण तयार केला आहे आणि स्वप्नीलजी त्याला प्रेमाने आखाडा आहे, आपले मंगेशजी त्याला प्रेमाने आखाडा बोलतात, कारण तो आखाडाच आहे जिथे लढायचं आणि जिंकायचं आहे. आणि शार्क टँक जो कार्यक्रम असतो तशा प्रकारचा कार्यक्रम, सिमिलर कार्यक्रम इथे घडणार आहे. पहिले 2 दिवस जवळपास 50 उद्योजकांना ह्याच्यामध्ये पिच करायची संधी मिळणार आहे. आणि पहिल्या दिवशी 25, दुसऱ्या दिवशी 25 आणि त्याच्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी 10 लोकांना त्यातल्या सिलेक्ट करणार आहे. आता हे जे सिलेक्शन आहे ते एक एक्सपर्ट पॅनल करणार आहे. ते त्या विषयातले म्हणजे व्यवसायातले एक्सपर्ट पॅनल जे जनरली उद्योजकच असतील, कारण आमच्यापैकी ते प्रत्येकाला वाटतं की उद्योजकच उद्योगाला जज करू शकतो कोणाच्या पण, हा ना, तो छोटा असेल मोठा असेल जसा पण. तर त्याच्यानंतर जे 10 लोक असतील शेवटचे ते इन्व्हेस्टर समोर आणि ॲक्च्युअल लिगल फायनान्शियल पॅनल समोर पिच करतील, जे आदल्या दिवशी त्यांनी केलं होतं. आणि ते पिच केल्यानंतर त्यांना तिथनं डायरेक्ट इन्व्हेस्टर्सकडनं फंडिंग मिळवण्याची संधी मिळते. आता ह्याच्यामध्ये स्वप्नील सर तर आहेत इन्व्हेस्टर म्हणून, पण त्यांच्यासोबत अजून पण काही दिग्गज मंडळी आहेत. कोण कोण आहेत स्वप्नीलजी सांगा. सो बेसिकली या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शार्क टँक इंडिया पाहिलं असेल तर त्यात बांबू इंडियाचे योगेश शिंदे हे स्वतः येणार आहेत. त्याचबरोबर उद्योग नीतीचे निलेश काळे आहेत, हे स्वतः माझ्या जोडीला उपलब्ध होणार आहेत. आणि प्रज्ञा पोंक्षे ज्या टॉपमोस्ट आर्किटेक्चर आणि इन्व्हेस्टर आहेत, तसेच हर हायनसच्या होल अँड सोल आहेत, या स्वतः जातीने ह्या प्रोग्रामला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे माझी जास्तीत जास्त विनंती आहे या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून की तुम्ही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि पहा मराठी उद्योजक काय काय करू शकतो. आणि आम्ही ही रंगवलेली जत्रा आहे आणि ह्या जत्रेला काय 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 घडू शकतं हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. याच्यामध्ये थोडंसं ऍड ऑन करू सर की स्टार्टअप आणि फ्रँचायझीज तर असतील म्हणा, पण तुमच्या कल्पनांना पण वाव आहे ना. तुमच्याकडे कल्पना आहेत ना, कल्पना तुम्ही तुमच्याकडे 15-20 दिवस आहे. या 15-20 दिवसांमध्ये त्या कल्पनेवरती एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, त्याला स्टॅब्लिश करा, घरी प्रॅक्टिस करा बोलण्याचा. नाहीतर मग ह्या यू मोटिवेटरच्या इन्स्टिट्यूट आहे त्याच्याशी संपर्क साधा. आपली मॉक टेस्ट पण होईल, तुम्हाला पिच करायची मॉक टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर मग फायनल रंगीत तालीम तुम्ही जा. काय होईल नशिबाने असेल की तुमच्यापैकी ज्यांच्या आयडिया आहे एखादा लेट्स ट्राय ना. हे जे इन्व्हेस्टर्स आहेत हे असं नाही की स्टार्टअप आणि फ्रँचायझी वाल्यांना देणार आहे, तुमच्या कल्पनेला पण ते देऊ शकतात. आणि तिथं पॅनल पण आहेत, तुम्हाला गायडन्स पण मिळेल. यांच्याकडे तर 120 एक्झिबिशनचा अनुभव आहे म्हणा, म्हणजे सेल्सचा पण तुम्हाला मार्गदर्शन. मग ज्यांच्याकडे आयडियाज आहेत ना, मी तर म्हणेन की महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही या, मुंबईमध्ये आहे म्हणून नाही, एकाच दिवशी यायचंय, तुम्हाला समजून घ्यायचंय आणि पिच करा, त्या कल्पनेला पण वाव मिळेल. बरोबर. याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की जिंकण्यासाठी नुसता पैसा नाही येते की भाई लॉटरी लग गया 5 लाख, ती जबाबदारी मिळते जेव्हा पण इन्व्हेस्टर तुमच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करतो. इथे जिंकण्यासाठी काय आहे तर एवढे दिग्गज इन्व्हेस्टर तुम्हाला सीड फंडिंगचा अर्थ लिटरली पार्टनर मित्र म्हणून भेटतात. म्हणजे तुम्हाला जी संगत पाहिजे, तुम्हाला जे जे पाहिजे, आता आपण जे मगाशी डिस्कस करत होतो ते ऍक्च्युली तिकडे आहे. इट इज नॉट इन मनी, हा ना. म्हणजे ते कदाचित कमी असले तर आपण खूप आनंदाने जगू शकतो आणि अचानकपणे बँकेचं लोन घेतलं की त्याच्यानंतर टेन्शन मध्ये पण जगू शकतो. बँकेचं लोन चुकीचं नाही, ते जेव्हा पाहिजे तेव्हा घेतलं पाहिजे, अगेन विथ अ राईट ॲडवाईस ॲट राईट टाइम. ना की मला काहीतरी त्रास होतो म्हणून पैसे घेतले आणि कशात तरी इन्व्हेस्ट केले. इट डझंट वर्क लाईक दॅट. कुस्तीचा आखाडा जो आहे तो सगळ्यांनीच पाहिलाही आहे, ऐकलाही आहे. आता हा आहे बिझनेसचा आखाडा. या सगळ्यांनी जेवढ्यांना वाटतंय तेवढ्यांनी त्यांच्या कल्पना घेऊन या, स्टार्टअप फंडिंगसाठी या, कल्पनेला वाव देण्यासाठी या, सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, तर अजिबात चुकवू नका.
सगळ्यांना ह्या पॉडकास्ट मधून आम्ही एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि अजून एक ह्यामध्ये जी फंडिंग आम्ही प्रोव्हाइड करतोय त्याची जी गदा आहे ती घेऊन जा. तुमच्या सगळ्यांनाच ऑल द बेस्ट आणि सगळ्यांनी निलेश परब यांचे खूप खूप आभार. त्यांना एक फोन केला, फक्त आम्ही आयडिया डिस्कस करत होतो, ते म्हणाले माझ्यासोबत पॉडकास्ट कराल का माझ्या चॅनलवर. तर थँक्यू सो मच यू मोटिवेटर्स आणि कोकण बाजार, आणखीन 9/11 ऐक्यमच्या टीमकडून सुद्धा तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद, तुम्ही सर्वांनी वेळ दिलात. खूप चांगली माहिती मिळाली, खूप नॉलेज शेअर झालं आणि यातून मराठी उद्योजकांना खरंच एक नवीन दिशा मिळणार आहे. त्यामुळे हा कन्सेप्ट खूपच छान आहे. तर खूप लोकांनी यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. खूप साऱ्या मराठी उद्योजकांनी यामध्ये पार्टिसिपेट करा. तुमचा नक्कीच फायदा होईल. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.